सांगायला पाहिजे आपण काय काय मागणी आहे. बांबू लावायचं थोडंसं विचारले नाही. नाही तेव्हा कुठं बांबू लावत ते वावर तेव्हा ते काढायला किती वाढ लागेल किती खर्च येईल त्याचा शेतातला. तसा एंबड वाढले तसं टाकणार परवडलं होतं. खुदाली किती खर्च आला असेल हे माहिती आहे का? वनमंत्री असताना लावला होता. हो वनमंत्री नानाभाऊ एंबडवार. हो काय वनमंत्री असताना काय सगळ्यात चांगली पराठी पाहिजे. पराठी थोडस थांबा, थोडस थांबून पराठी बा. चर्चा केल्या बोला ना. जयंद्राला काय त्या काळातलं पहिलं अमृत आहे. अमृत आहे त्या काळातलं. कुठे उसाची पेशंट होता स्वामी विवेकानंदांचा आश्रमात हे माहीत झालं आश्रमाशी लोक आले वापस 15 त्याने मला कॅबिन बोलावलं. नाही त्या क्वालिटीचा तो त्याला नाही जमलं. माहिती पूजा झोपलाय का ग? येते का तू? 10 मिनिट. मधा थांबले होते का म्हणा? नाही आम्ही निघालो 11:15 नागपूर. अच्छा हॅलो मनोज काळे बोला होतो. आणि ते शेतकरी काय नाव त्यांचं? मनोज काळेला फोन लावला होता. फोनात लावून नाही हो ते हे कुठचे आहे? आज शेतकऱ्याचे कोटी कोटी शेतकऱ्याचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांचे आज 10वे स्मृती दिनानिमित्त आज इथे तंत्रज्ञान मेळावा आणि शिवार फेरी आयोजन करण्यात आले आहे. आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाजी पटेल यांचं आता नुकतंच आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी युगात्मा शरद साहेबाचं प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करावं. या ना करपे साहेब. मनोज काळे फोन केला होता.
दोन्ही पैकी एक झालं तरी भरपूर हा झालं. भरपूर झालं. हा हा जमलं जमलं. हा, बा. बस झालं झालं जमलं नाही, त्याला तो लागत नाही. लागत नाही हवा आहे माझे नाही जुळत. सौंदर्य भास्कर होते ते तुम्ही त्याला त्या पिठात लावून टाका एका जरा लागत नाही ते हा ऐकत नाही का रे नाही ऐकत आहे ऐकू येत नाही का ऐकत नाही दोन्ही गोष्टी. आईला ऐकलं नाही सापडलं आपणाला ऐकलं नाही की असं वाटतं ऐकू नाही. जिंदाबाद 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 मी प्रमुख पाहुणे पाशाजी पटेल यांना विनंती करतो आणि माजी जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच राज्य कार्यकारिणीचे सदस्य उद्योजक आघाडी प्रमुख त्याचप्रमाणे विज्ञान विस्तार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिलिंदजी दाबले यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. अरे सगळे इकडे बसल्यावर समोर कोण राहील? खुर्च्या चार पाच इकडे खुर्च्या कमी आहेत थोड्या. इकडे जास्त आहे. बरोबर तुम्ही बसा. बरोबर तुम्ही इकडून बसा मी तिकडून बसतो म्हणजे ते काढणं चालू करतात. येऊ का मी पाशाजी पटेल यांचं स्वागत करावं. त्या दुकानात ठेवलं असतं त्याच्या दुकान बंद आहे का? बरं मी लावतो 2 मिनिट. तुम्ही या इकडं. हा इकडे इकडे दाखवायचं आहे. अच्छा सगळं सामान आणलंय काय सगळं लेबॉरेटरी जवळ आहे. सर्वांना पूजन करायचं का? हो. ज्यांना कोणाला चळवळीच्या प्रतिमेचं पूजन करायचं असेल त्यांनी करून घ्या तोपर्यंत पुष्पगुच्छ अर्पण करावं. येऊन जातो. तो दुकानासमोर उभा आहे चैतन्य राठोड. आता थोड्याच वेळात प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. बघितलं का शास्त्रज्ञ जेनेटिक लावून गेलं तू. तुला काहीच माहित नाही काय हा मदत करायची असेल ना तू तुम्ही बसा इकडे बसा. ते मागच घर आहे तो आंघोळ करू राहिला म्हणजे करून हो अण्णा तुम्ही इकडे खाली इथे घेऊ गाडी या या करून घ्या. आता पॉज करू एका सरकीचा जो गाभा आहे त्याचे 4 भाग करून घ्या गाभ्याचे आणि हे 4 भाग आपण या 4 ह्याच्यात टाकू. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यात कापसामध्ये जणूक 2 येतात क्राय 1 क्राय 2. त्या प्रत्येक सर्किट ते क्राय 1 क्राय 2 आपण 2 जातीच्या सरक्या आणलेल्या आहेत. एक जी सरकी आपल्याला येतं नावात एक जी सरकी आहे जवळ घ्या हॅलो. यातली एक सरकी जी आहे ती प्रमाणित आपण दुकानात बसून घ्या तिथं
दुसरी तुम्ही बसून घ्या जी इकडे. आहे जे आता बसतो इकडे शेतकऱ्यांमध्ये बाजूला. खूप इथं जास्त दोन खुर्च्या लोकप्रिय घ्या. झालेली आहे ती अप्रमाणित आहे. हा आपण इथे आज हे याच्यासाठी करून राहिलो की आता कापूस पेरून 120 दिवस झालेले आहे. आता 120 दिवस झाल्यानंतर त्या कापसाच्या बोंडातल्या सरकीमध्ये हे जनुक आज व्यक्त होतात आहेत की नाही व्यक्त होत आहेत ते पाहून राहिलो. ते जर व्यक्त होत असतील तर याचा अर्थ त्या कापसावरती किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी आहे हां. पण व्यक्त होऊनही जर त्या कापसावरती जर किडीचा प्रादुर्भाव जर होत असेल तर कापसावरती अजैविक ताण आला, शेतकरी कुठेतरी खतं व्यवस्थित वापरण्यात मागे पडला, हा त्याचा अर्थ. हे जे लोक सांगतात ते 120 जनुक दिसत नाही. आपण सरकारला चॅलेंज करून राहिलो की आम्ही 120 दिवसांनी तो जनुक आमच्या सर्किट दाखवतो. हा अटॅक आलाच नाही पाहिजे. हॅलो, साधारण आपण जो कापूस लावतो त्याला आपण बोलगाड 1 किंवा बोलगाड 2 हे 2 कापसाचे आपण पेरा करत असतो. बोलगाड 1 म्हणजे क्राय 1 AC आणि बोलगाड 2 म्हणजे क्राय 2 AB. याच्या व्यतिरिक्त काही जीन आता भारतात आलेले आहे, ते लपून छपून आले किंवा दुसऱ्या मार्गाने आलेले आहे, ते म्हणजे STBTचा जीन. आणखीन एक चौथा जीन आलेला आहे भारतामध्ये, ज्याची कोणत्याही प्रकारची गाजावाजा न करता तुम्हाला यावर्षी लक्षात येत असेल की बोलगाड 2 ज्यांनी लावला त्यांच्या शेतात सुद्धा बोंड पूर्ण फुललेलं आहे, म्हणजे गुलाबी बोंडळी आली नाही. तर आणि त्याच्यावर यावर्षी कृषी केंद्रवाल्याचा म्हणणं असं आहे की यावर्षी जे फवारणी जे आहे कीटकनाशकाची याची विक्री 40% कमी झालेली आहे. तर 40% कमी झालं म्हणजे काही वातावरणात बदल नाही झाला, परंतु विदेशातून एक जीन आलेला आहे VIP3 म्हणजे VIP3A नावाचा एक जीन. म्हणजे आता जवळजवळ सगळ्या पराठीमध्ये जसं बोंडळीसाठी बोलगाड 1 होतं, नंतर जे 120 दिवसानंतर बोंडळी येणार होती त्याच्यासाठी बोलगाड 2 आलं होतं. त्याच्यानंतर गवत मरण्याच्या दृष्टीनं आणि झाड जिवंत असण्याच्या दृष्टीनं राऊंड अप रेडीचा जीन आला, तो सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लावलेला आहे. आणि आता यावर्षी जे बोलगाड 2 मध्ये ही बोंड चांगलं फुललेलं आहे तो जीन आहे VIP3. कारण की याच्या आधी आम्ही टुकटाकळीला प्रयोग केले की लोकांनी तणनाशकवाली पण बीटी लावली आणि साधी पण लावली. आम्ही जेव्हा ह्या सरकी आणली, सरकीच्या आतमध्ये हे जीन्स असतात, या जीन्स नेमके कशासाठी काम करते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर VIP3 जो जीन आहे आणि बोलगाड 1, बोलगाड 2 आणि VIP3 हे पूर्णपणे संरक्षण तुमच्या गुलाबी बोंडअळीचं करते. म्हणून तुम्हाला यावर्षी जे शेतकऱ्यांनी बोलगाड 2 लावलेला आहे त्यांच्या शेतात सुद्धा बोंडअळी आली नाही. तर आम्ही जेव्हा शोधलं की साध्या ज्या बोलगाड 2 होत्या त्याच्यात सुद्धा आम्हाला ह्या टेस्टिंग किट अंतर्गत VIP3 नावाचे जीन सापडलेले आहे, ते सुद्धा कंपनीकडूनच आले आहे. आता हा सरकीच्या आतला गाभा आहे, या गाभ्याचे 4 भाग करतो. ह्या 4 टेस्ट ट्यूबमध्ये एक भाग टाकतो. हां, त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या ही आता आपण जी प्रमाणित सरकी आहे BT जी बाजारात मिळते त्याचे पहिले भाग करून राहिलो. याच्यानंतर आपण अप्रमाणित सरकीचे 4 भाग करू आणि एक स्टेपनी पुढे जाऊ. साधारण अप्रमाणित याचा अर्थ प्रमाणीकरण करण्याची भारतामध्ये प्रक्रिया आहे, ज्याला गव्हर्नमेंट परमिशन दिले म्हणते. जसं बोलगाड 1ला परमिशन दिलं, बोलगाड 2ला परमिशन दिलं, परंतु पुढचे जे 2 जीन्स आहे म्हणजे जे गुलाबी अळीचा अटकाव करेल आणि कमीत कमी रसशोषण करणाऱ्या ज्या किडी आहे, म्हणजे मोनोसिल मारतो, कोणी कॉन्फिडर मारतोय किंवा वेगवेगळे औषधं मारून जे नियंत्रण करतो, तो त्याचा खर्च सुद्धा कमी होणार आहे VIP3 नावानी. त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये गुलाबी अळी सुद्धा येणार नाही. बरं, हे भारतातच फक्त अटकाव झालेला आहे, नाहीतर जे देश सध्या भारताला कापूस घ्या म्हणून
अट्टहास करत आहे, अमेरिकेसारखे, अर्जेंटिनासारखे. तिथे जवळजवळ 6 ते 7 प्रकारचे जीन्स तिथल्या बियाण्यात आल्यामुळे साहजिक आहे की त्यांचा उत्पादन खर्च कमी झालेला आहे. आता त्यांचा उत्पादन खर्च कमी झाल्यामुळं साहजिक आहे की भारतात 8,100 मध्ये शेतकऱ्याला कापूस पुरत नाही. खुल्या बाजारात तर विकायची त्याची इच्छाच होऊ शकत नाही, एवढे कमी भाव आहे. परंतु तिथे 6,500 मध्ये सुद्धा कापूस विकतात, कारण एकरी 20 क्विंटल कापूस सहज होतो. सहज होतो म्हणजे बगर फवारणी, म्हणजे फवारणीचा खर्च इतका जास्त होता. तर त्यामुळं ट्रम्प सुद्धा म्हणते की आमचा कापूस तुम्हाला घ्यावा लागेल. परंतु भारताला जर हे सगळं तंत्रज्ञान मिळालं तर भारतीय शेतकरी सुद्धा, जसा 10 वर्षाआधी हे कापूस निर्यातीत भारत सुद्धा आघाडीवर होता, आता सध्या आपण आयात केला 42 लाख गाठी आपण आयात केलेला आहे कापूस, म्हणजे डिसेंबर पर्यंतचे सौदे आहे. बरं, हे जीन्स तुम्ही तुमचं सुरू ठेवा तोपर्यंत, कारण की हे प्रात्यक्षिकसाठी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतं. कारण की सरकी आहे, सरकी काल रात्री भिजवलेली आहे. ती सरकीच्या आतमधली जी गाभा होता, जे तो गाभा बाहेर काढून त्याच्यात आता असे भारतामध्ये हे जीन्स टेस्ट करण्याच्या दृष्टीनं हे स्ट्रीप आलेले आहे. म्हणजे स्ट्रीप बुडवली आणि त्याच्यावर कलर आला की त्याच्यात कोणता जीन्स आहे असं समजला. म्हणजे नेमके हे आता तुकटाकळीवरून सरकार आणलेले आहे. मागच्या वेळेस आम्हाला VIP3 सुद्धा दिसला आहे, साध्या ज्या बोलगाड 2 मध्ये आहे. तर तोपर्यंत आपण बाकी प्रोग्राम, कारण की याला अर्धा पाऊण तास लागेल, तोपर्यंत आपण सत्काराचा प्रोग्राम आयोजित करत आहोत. तर त्यांनी त्यांचं पूर्ण कुटुंब या आंदोलनात सहभागी होतं, त्यामुळे त्या कुटुंबाचा सत्कार करावा अशी आमची इच्छा झाली. त्यामुळं आज आम्ही ताईचं नाव काय, सिंधुताईच्या हस्ते आम्ही सत्कार करण्याचा हे केला आहे. सोबत राजेश्रीताई या दोघी जणी येतील आणि राजू भाऊ आणि जयंतराव बापट भास्कररावचा सत्कार करतील. सोबत पाशाजी आहे, त्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करायचा आहे. नाही, त्यांचं आपण स्वागत केलं आहे, पुन्हा सत्कार तुम्ही अध्यक्ष असताना याला योगायोगच म्हणता येईल. हे काही नियोजित नव्हतं प्रोग्राम. ते हे होतं ना, इकडे पहा जा पाशाजी. हा, तिकडे पाहिलं. भास्करराव महाजन जसे आंदोलनात होते, तर घरचं सांभाळ करण्याच्या दृष्टीनं त्यांनी कधी नाही म्हटलं नाही अध्यक्ष व्हा, आंदोलन करा. त्यांचा सहभाग रस्त्यावरही राहिला, घरातही राहिलेला आहे. त्यामुळं आज औचित्य साधून आम्ही त्यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे. काय चाललंय? याची निर्यात या मागच्या 2 वर्षापासून कमी आहे, कारण की जिथं बांगलादेश कांदा मागत होता तिथं कांदा न दिल्यामुळं संत्रा सुद्धा 13, 14, 20च्या आतमध्ये संत्र्याचे भाव गेलेले आहे. कारण की ते म्हणतात तुम्ही कांदा दिला तरच आम्ही संत्रा घेऊ. दुसरे म्हणतात श्रीलंकाला आपण आलू निर्यात करत होतो, तर आलूची परिस्थिती एवढी वाईट आहे की श्रीलंकेने आलू घेतला नाही. टमाटो आपण पाकिस्तानला देत होतो. साधारण एक गोष्ट सांगतो, मुंगफल्ली म्हणजे भुईमुगाची जी शेंग होती, काल बिकानेरची परिस्थिती अशी होती की आपण 2 लाख
30,000 क्विंटल भुईमुग एकट्या इंडोनेशियाला पाठवत होतो, त्यांनी सुद्धा आपला भुईमुग नाकारलेला आहे. दिसतंय? तर दुसरं जे पीक आहे, काबुली चण्याची हालत अशी झाली आहे की 2 लाख टन काबुली चना पडून आहे भारतात, MP मध्ये. तिसरं कालच ट्रम्पनं घोषणा केली की बासमती चावल आम्ही घेणार नाही. 2 लाख टन तो सुद्धा तांदूळ पडून आहे भारतामध्ये. तर भावबाजीच्या याच्यात सध्या शेतकऱ्याची परिस्थिती फार खराब आहे. आणि परिस्थिती खराब असली की तो त्याला वाटते की आणखीन उत्पादन वाढून कुठंतरी याला कॉम्पन्सेट करता येईल, म्हणून उत्पादन वाढीची गती तीच आहे. परंतु बाजाराची परिस्थिती आता पिकवणं तंत्रज्ञान आल्यावर सोपं झालेलं आहे. त्या मानाने सगळ्याच प्रकारावर यूट्यूबमध्ये नॉलेज आहे किंवा लोक एकमेकाच्या शेतात जाऊन आता हे हे माईक माझ्यासमोर. हे 2 हॅमर आहे. आता आपण एक क्रायवन जीन जो आहे तो आपण प्रमाणित सर्किट आणि अप्रमाणित सर्किट दोघांही चेक करतोय. पण एका सर्किट आहे आणि दुसऱ्या सर्किट आहे की नाही पाहण्यासाठी आपण 2 सर्किटसाठी वेगवेगळी हॅमर वापरतो. म्हणजे एका सर्किट आला तेच हॅमर जर मी दुसऱ्या सर्किट टाकलं तर कदाचित पहिल्या सर्किट नसतानाही दुसऱ्या सर्किट येऊ शकतं. म्हणून या 2 टेस्टसाठी वेगळी 2 हॅमर वापरायची. आता हे प्रत्येक 4 जीनसाठी आपण एकूण 8 हॅमर वापरणार आहोत. तर हे 2 हॅमर आता मी बाजूला ठेवून देतो. ते दुसऱ्या जनुकासाठी आपण वापरणार नाही. इतकं ते बारकाईने करावं लागतं, म्हणजे त्या जनुकाचं एकमेकात भेसळ होता कामा नये. हे आपल्याला ही टेस्ट करताना, शेतकऱ्याच्या शेतावर टेस्ट करताना आपलं त्याच्याकडे संपूर्ण लक्ष द्यावं लागतं. तर बाजाराची जर परिस्थिती बघितली, भारतामध्ये सध्या 17 ते 20 क्विंटल मका पिकत आहे. आता शिवराजसिंग चौहान अर्जेंटिनामध्ये जाऊ लागले. आणि शेतकऱ्याला विचारलं की एका एकर बरं, हेक्टर नाही, एका एकरात किती पिकतो? हेक्टर फक्त भारतात म्हणतात, नाही तर युरोप आणि दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेत एकरच हे युनिट आहे. 88 क्विंटल मका पिकत आहे तिथे. आता 88 क्विंटल काही जमिनीमुळं किंवा पाण्यामुळं पिकतो अशातला भाग नाही. त्याच्यात 8 जीन्स आहे. म्हणजे जसं बोलगाड 2 मध्ये 2 जीन आहे. आपण आता ते चोर बीटी किंवा STBT म्हणतो, त्याच्यात 4-5 जीन आलेले आहे. म्हणून STच्या जीन सोबतच VIP3 सुद्धा आलेला आहे. आता तुम्हाला थोड्या वेळात कळेलच, कंपनीने जे बियाणं त्याच्यात सुद्धा VIP3 आलेला आहे. म्हणजे जो बोंडळी आणि तुमचं रसशोषण किडीला प्रतिकार करतं. तर असे जीन्स आता नाईलाज झालेला आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीत, कारण ट्रम्प म्हणते तिकडून कापूस घ्या, आपण म्हणतो आमचा कापूस घ्या. सरकार कोणाचा घेईन, मिलवाले कोणाचा घेईन? कारण परिस्थिती अशी आहे की जगभर विकणे हा फार मोठी समस्या झाली आहे. मी पाशा पटेलांना हे सांगतो की ही जी किट आहे ही देशी जेन म्हणून कंपनी आहे, ती एक किट कधीच देत नाही. ते 10,000 किट विकतात, 10,000 किट. पण मग आम्ही नागपूरला जे केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे त्यांना म्हटलं की आम्हाला द्या, आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतावरती याचं प्रात्यक्षिक करायचं आहे की का बा त्याच्यावरती बोंडळी येते, काय विषय आहे. तर ही एक किट त्यांनी आम्हाला दिली आणि हे 4 बॉक्सेस जे आहे याच्यात 50 आपण सॅम्पल टेस्ट करू शकतो. याची किंमत 12,000 रुपये आहे. 12,000 रुपये ही जी एक स्लिप आहे ही साधारणतः 4,000 रुपयामध्ये 50 स्लिप येतात या VIP3च्या. आणि क्रायवन क्राय2च्या 1,700 रुपयात 50 स्ट्रीप येतात. ही टेक्नॉलॉजी ते शेतकऱ्यांना आजपर्यंत दिली नाही. मग त्यांनी विषय काढला की दामले तुमच्याजवळ GST नंबर नाही, आम्हाला GST नंबरशिवाय विकता येत नाही. मग यवतमाळच्या कृषी केंद्रवाल्याचा GST नंबर पाठवला त्यांना. त्या GST नंबरवरती या किट बोलवल्या आणि मग त्यांनी बिल फाडून मला या किट विकल्या. एवढा द्राविडी प्राणायाम आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेण्यासाठी करावं लागून राहिला. हे जे तंत्रज्ञान आहे, याचं जे टेस्टिंग आहे, याचं टेस्टिंगचं किट भारतात मिळते. परंतु ते सगळं किट जे आहे हे विदेशात, कारण की त्याचा तिथं उपयोग साधं VT बिंजल भारताने शोधून काढलं, परंतु त्याचं खाद्य अन्न म्हणून बांगलादेशात करत आहे.
सोयाबीनची परिस्थिती पहा, यावर्षी 2 आणि 2.5 क्विंटल सोयाबीन पिकलेले आहे. म्हणजे फार बोटावर मोजण्या इतकं शेतकरी असेल की ज्यांना सोयाबीन बद्दल समाधान आहे. परंतु अमेरिकेत सोयाबीन 30 क्विंटल पिकत आहे. बरं, जमीन आपल्यापेक्षा खराब पाऊस सगळं असताना हे जीन्स जे टाकले त्यांनी, बोलगाड 1चा जीन टाकला आणि तणनाशक म्हणजे राऊंडअपचा जीन टाकला आहे, ती तिथं 30 क्विंटल पिकत आहे. आता हा क्रायवनचा जीन या दोन्ही सारख्यात आहे की नाही हे तपासण्याची ही स्ट्रीप आहे. आपण बरेचदा शुगर तपासण्यासाठी अशा किट आपण वापरलेलं आहे. आता या दोन्ही क्रायवन शीट पहिले जे आहे, एक पहिले प्रमाणित बियाणं आणि अप्रमाणित बियाणं, त्याच्यात दोन्ही आम्ही टाकतोय. म्हणजे मक्यानंतर सोयाबीन आणि कपाशीची परिस्थिती, अर्जेंटिना सुद्धा आपल्याला कापूस विकायला तयार आहे. कालच त्यांनी सोयाबीनवरची ड्युटी कमी केली, 30% ड्युटी होती, तिथं 3,000 रुपये सोयाबीन आहे, कारण की तिथं 30 क्विंटल पिकत आहे. म्हणजे दुसरा विषय जर बघितला तर काबुली चना सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे या वर्षी 27 लाख हेक्टर गव्हाचा पेरा वाढलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा. म्हणजे गहू पहिल्या दिवशी विकला तरी तोच भाव राहणार आहे, शेवटच्या दिवशी विकला तरी तोच भाव राहणार आहे किंवा कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे अशी शेतीची परिस्थिती आहे. तर पाशाजींना आमचं म्हणणंच हेच आहे की शरद जोशी जेव्हा शेवटच्या टप्प्यात शेतकरी संघटनेला म्हणजे मार्गदर्शन करायचे, त्यांनी सांगितलं की WTO नंतर थोडाफार न्याय मिळाला आपल्याला. आणि आज परिस्थिती जर पाहतो म्हटलं, कोणताच देश WTOच्या गाईडलाईन किंवा WTOनी म्हणलेलं म्हणणं ऐकायला तयार नाही. ट्रम्प म्हणते मी WTOचा काही फॉलोअर नाही आहे आणि WTOनं माझं नुकसान झालं. कारण की शरद जोशींनी सांगितलं होतं 91 सालानंतर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन झाल्यावर फक्त गरीब देशाचा फायदा होईल. त्याच्यात पहा 91 सालानंतर कालपर्यंत आपली इकॉनॉमी वाढतच गेली, पण अमेरिकेला जेवढा GDP आहे तेवढं कर्ज झालं. आता ही तिसरी स्ट्रीप आहे. आता ही आपल्याकडे बोलगाट आहे, त्याच्यात क्राय1 आणि क्राय2 चे जीन्स आलेले आहे. पण हा आता VIP3 म्हणजे बोलगाट 3 मध्ये त्यांनी हा नवीन जीन टाकलेला आहे. आता ह्या जीनमुळे काय होतं की बोलगाट 2 मध्ये ज्या 2 जीन्स आहे त्याची ताकद वाढते. आणि यंदा शेतकऱ्यांना हाही अनुभव आला आहे की आपल्याला रसशोषक किडींसाठी फवारण्या कमी कराव्या लागल्या. रसशोषक किडींसाठी फवारण्या ह्या जनुकामुळे कमी झालेल्या आहे. म्हणजे एकंदरीत असं दिसतं की प्रोफेशनल ज्या कंपनी आहे सीड मार्केटमधल्या, त्यांना सुद्धा सरकारच्या छुपे रुस्तमपणा करून कुठंतरी शेतकऱ्याचा आणि त्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीनं त्यांनी VIP3 जीन सुद्धा साध्या पराठीत टाकलेलं आहे. आता होत आहे कसं की WTO नंतर प्रत्येक देश WTO मानत नाही. ट्रम्प म्हणते आमच्यासोबत वेगळा करार करा, UK म्हणते, इंग्लंड म्हणते आमच्यासोबत वेगळा करार करा, इकडले 11 देश आहे ते म्हणते आमच्यासोबत वेगळा करार करा. म्हणजे WTO नंतर जे भारताचे फायदे झाले. आता ही CP4 या CP4 जनुकामुळे जर याच्यात सापडला तर ह्या CP4 जनुकामुळे आपली कापसाची शेती निंदनमुक्त झालेली आहे. याच्यावरती आपण कोणतंही तणनाशक वापरू शकतो. याच्यात आपण ग्लायफोसेट वापरू शकतो, याच्यात डिकांबा वापरू शकतो, याच्यात जे आता UPLचं जे आलेलं आहे अमोनियम हे एक पेस्टिसाइड आपलं तणनाशक हे आलेलं आहे तेही वापरू शकतो. याच्या व्यतिरिक्त याचा अजून एक दुसरा फायदा आपल्याला अनुभवायला मिळाला आहे की लोक आता कापूस काढल्यानंतर त्याच्यावरती गहू लावतात आणि गव्हावरती आपण 2,4-D फवारतो. गव्हावरती 2,4-D फवारल्यानंतर गव्हाचं मातीमध्ये 2,4-Dचं विघटन लवकर होत नाही, ते वर्षानुवर्ष तसंच राहतं. मग पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेस कापूस गहू घेतलेला आहे जिथे आपण 2,4-D वापरलाय तिथे जर आपण परत कापूस लावला तर त्या कापसाचं बियाणं कमी उगवतं किंवा उगवलं तर पानं वाकडी तिकडी दिसतात. पण हा जर जीन त्या कापसात असेल तर 2,4-D वापरलेल्या शेतातही आपण कापूस किंवा सोयाबीन किंवा तुरी लावल्या तर त्याची पानं वाकडी तिकडी होत नाही. सध्या सरकारचं टार्गेट आहे की सेंद्रिय शेती करायचं.
परंतु सेंद्रिय शेती याचा अर्थ असा होत नाही की फवारणीच करू नये. फवारणी 10 फवारणीवरून 1 फवारणीवर कसं येईल हा उद्देश जर ठेवला तर हे जीन्स टेक्नॉलॉजी जी आहे, ही जीन्स टेक्नॉलॉजीमुळे खऱ्या अर्थानं आपण फवारणीचं प्रमाण शेतात कमी होणार आहे. म्हणजे पूर्ण सेंद्रिय करण्यापेक्षा वैज्ञानिक शेती करून जर आपण विषमुक्त होऊ करू शकलो तर त्याच्यासाठी ही जीनची टेक्नॉलॉजी सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर सरकारच्या धोरणं आमचं पाशाजींनी तिथपर्यंत पोहोचवावं म्हणून आज पाशाजींना आम्ही इथे बोलावलेलं आहोत. आमची एक व्यक्तिगत चर्चा सुद्धा होते यावर. मिलिंद भाऊ आणि पाशा पटेल यांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, आम्ही पण राहतो. आता आपण जे बाजारात जे बोलगाड 2 बियाणं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते जनुक व्यक्त झालेले आहे ते आता पाहू. अण्णा पहिली पट्टी आहे ही. आधी एक साधी पट्टी दाखवलं. लोकांना दाखवली. हो दाखवलं. एक मिनिट. साधी पट्टीवर रिंग नव्हती. आता क्रायवन हा याच्यात व्यक्त झालेला आहे. याच्या कारण वरची जी लाईन आहे ती तुम्ही बारकाईने पहा, ती कंट्रोल लाईन आहे आणि त्याच्या खाली अजून एक लाईन तयार झालेली आहे. ती तयार झाली याचा अर्थ आज 120-140 दिवसांनी त्या सर्कीमध्ये क्रायवन जीन व्यक्त झालेला आहे. आता हा क्रायवन जीन केव्हा आलेला होता आपल्याकडे? ज्यावेळेस बोलगार्ड 1 आलेलं होतं. त्याच्यामुळे आज बोलगार्ड 1 याच्यात व्यक्त झालेला आहे आणि हे दोन्ही मिक्स झाले की त्याला बोलगार्ड 2 म्हणतो. आता आपण क्राय 2 जीनमध्ये काय झालं ते पाहू. ते सगळं ते वाटत घालत दाखवतो विचार. हे लाल BG2 आहे ना, त्याच्या बाजूचा करायचं दाखव. याच्यावर लाल रंग आले. याच्यावर घ्या स्क्रिप्ट. आता हे बघा, हा क्राय 2 जनुक म्हणजे बोलगाड 2 मध्ये हा दुसरा जनुक टाकला म्हणून आपण त्याला बोलगाड 2 म्हणायला लागलो. हे दोन्ही जनुक आज या आपल्या सर्कीमध्ये व्यक्त झालेले आहे. याचा अर्थ या कापसावरती खरं पाहता कुठल्याही प्रकारची बोंडळी यायला नको, गुलाबी बोंडळी यायला नको. पण ती जर येत असेल तर त्या कापसामध्ये अजैविक ताण आहे. शेतकऱ्यांचं कुठेतरी खत द्यायला चुकलं असा त्याचा अर्थ होतो. हे सध्या प्रचलित इंडियामध्ये बोलगाड 1 बोलगाड 2 दोन्ही लाईन परमिशन झालेली आहे. कुठं गेली ती पहिली स्क्रिप्ट कुठं पहिली तिकडे आणा ती. आता एक खूप आश्चर्यकारक आणि नवलाची गोष्ट मी इथे सांगतो तुम्हाला की भारत सरकारने आजपर्यंत या VIP 3 जीनला मान्यता दिलेली नाही आहे. जे दुकानातनं सरकी मिळते यांना जे कंपन्या बिलिंग करतात त्याच्यावरती फक्त क्राय1 आणि क्राय 2 जीन लिहिलेला असतो. पण आता दुकानातनं विकत घेतलेल्या सरकीवरती VIP3 पण जीन आलेला आहे. हे बघा, हा VIP3 जीन. हा VIP3 जीन आल्यामुळे यंदा कापसावरती तुम्हाला मावा, पांढरी माशी, तुडतुड्यासाठी फवारण्या कराव्या लागल्या नाही, कमी कराव्या लागल्या. आणि हे सरकारने परवानगी दिली नाही. सरकारच्या मूल्यांकन आयोगात ते अटकलेलं आहे. पण कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी आपल्याला आता तंत्रज्ञान दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज जे कापूस बियाणं बाजारात विकत घेतो ते आता बोलगाड 3 झालेलं आहे. बोलगाड 3 झालेलं आहे. याच्यावर एक रेष आलेली आहे. हा VIP3ची रेष आहे ही. नाही एस्टिमेटेड बरोबर नाही. तुमच्या दुकानात तुमच्यासारख्या दुकानांना घेतलेलं हे लाल रंगाची म्हणजे तुमच्या शेतात यावर्षी फवारण्या कमी लागल्या आहे आणि शेवटी बोललं याला अजून भारतात मान्यता दिलेली नाही आहे. पण दुकानात आला विक्रीला हे बिल करतात त्याचं. बायपास करून कंपन्या बिल आणि हे साध्या सुद्धा कंपनीचं नाही आहे. हे न्यूज व्हिडिओ मध्ये सापडलं आम्हाला, म्हणजे बंदीमध्ये, आणि हे राशीमध्ये सापडत आहे. VIP3 थोडं मागं घ्या. आम्ही शेतकरी संघटना म्हणजे काय आलं याच्यात? VIP3 डॉबरमन कुत्र्यासारखा आहे, पूर्ण आत्मधंदा त्याचा घुसतो.
विज्ञान आघाडी सगळे नाही राऊंड अपचा जीन दाखवला. आता हा चौथा जीन जो आहे, चौथा जीन आपण तुम्हाला दाखवतो. हा जीन जर याच्यात व्यक्त झालेला असेल, दोन्ही रेषा जर असेल तर त्याच्यावरती ग्लायफोसेट, अमोनियम हे आणि डिकांबा मारलं तर चालतं. आता ह्याच्यात व्यक्त झाला आहे का तो एकच रेषा आली असेल, CP4 नावाचा जीन हा. आता ह्याच्यात CP4 नावाचा जीन आहे, याच्यात कुठलीही रेषा आलेली नाही. हा, हे दुकानातनं जे बियाणं मिळतं त्याच्यातलं आहे. म्हणजे हे बियाणं जे आहे ते आपल्याला शेती खूप कठीण करतं. तुम्हाला 4 वेळ निंदायला बाहेर पाठवावं लागते, हे सापडलं नाही आहे. त्याच्यामुळे कापूस उत्पादनाचा खर्च खूप जास्ती वाढतो. याच्यावर रेष नव्हती. आता मी अप्रमाणित बियाणाकडे येतो, ज्याला बरेचदा आपण चोर बियाणं म्हणतो. आता प्रमाणित बियाणं आहे जे कुठल्या तरी माणसाकडनं विश्वासावर घेतात आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं बिल नसतं. पण आम्ही त्याचंही आकलन केलेलं आहे की काय हे प्रत्यक्ष क्षेत्रात होतं. तर आता पहिले हे काय म्हणजे आता हे बघा, या क्रायवन मध्ये म्हणजे बोलगाड 1चा जीन आलेला आहे. दोन्ही रेषा दिसतात. हे बघा, दोन्ही रेषा दिसतात. हा, हे अप्रमाणित बियाणं आहे, हे अप्रमाणित बियाणं आहे. हा, याच्यावर लाल रेषा आलेल्या आहे. हँडओव्हर करा तिकडे. पाहून घ्या. 2 रेषा आलेल्या. म्हणजे तुम्ही याच्यात राऊंडअपची फवारणी केली. नाही आता राऊंडअप बद्दल बोलू नका. आता राऊंडअप बद्दल बोलू नका. मी ज्यावेळेस बोलीन त्यावेळेस राऊंडअप बद्दल बोला. फक्त तुम्ही आता ती कीड बोलगाड बद्दलच बोला. आता याच्यातला हा दुसरा जीन आहे क्राय2. हे दोन्ही जीन एकत्र आल्यामुळे त्याला बोलगाड 2 म्हणायला लागलो. आणि या सर्कीमध्ये हे दोन्ही जीन आलेले आहे बोंडातल्या. हे बघा, 2 रेषा आलेल्या आहे. बघा भाषा पाटील साहेब, या दोन्ही रेषा आलेल्या आहे. हा, अप्रमाणित. हे अप्रमाणित तिसरा VIP3 या जीनमुळे काय झालं की कापसावरती रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी व्हायला लागला. आणि दुसरी गोष्ट, बोंडअळी याची ताकद कमी झाली. आता हे दोन्ही रेषा स्पष्ट उमटलेल्या आहे. हे बघा, हा स्पष्ट उमटलेला आहे. हे अप्रमाणित बियाणं आहे बरं. शेतकऱ्यांनी फक्त विश्वासावरती कुठलंही बिल न घेता घेतलेलं बियाणं आहे. प्रमाणित म्हणजे चोर बिटी का? अप्रमाणित म्हणजे गावठी भाषा चोर बिटी. प्रमाणीकरण केलं नाही असं. चोर बिटी जे पण शेतकऱ्यांनी मान्य केलं. याच्यातनी हे जे आहे खूप लावून झाले. होणारच आहे. मिऱ्या 71 फवारताय ते. अरे बाबा, भाऊ, अजून मेरा 71 पर्यंत गेलो नाही. फक्त तुम्हाला कीड नियंत्रणापर्यंत पोहोचवलेलं आहे. चोर बिटीतलं कीड नियंत्रण. इकडे लक्ष ठेवून बोलत जा जरा. हॅलो, आता हे ज्याला आपण चोर बिटी म्हणतो किंवा अप्रमाणित बियाणं म्हणतो, ज्याच्यामुळे आपला निंदायचा खर्च वाचतो. आपण त्याच्यावरती ग्लायफोसेट फवारू शकतो, मेरा 71 फवारू शकतो. का तर त्याच्यामध्ये या जनुकाच्या CP4 नावाचं जनुक आहे. याच्या 4ही लाईन्स, दोन्ही लाईन्स क्लिअर दिसून राहिल्या. हे बघा, हे अगदी ठळक दिसून राहिलंय. त्याच्यामुळे 4दाही ग्लायफोसेट मारलं तरी कापूस मरत नाही. कापूस सोडून सगळं मरतं. तुम्ही जुलै महिन्यात कुठे जाता दिनदन करायला? 31 दिवस पाऊस पडतो. कापूसच वेचायचा. 20 क्विंटल कापूस वेचायचा. हे नाही आलं तर शेतकरी आत्महत्या करतात. समोर 1 क्विंटल कापूस घ्यायचा होता. कापसाच्या वेस्टीत पैसे निघतात तुमचे. 4 मुली असते ना. आता इथे आपण आता तंत्रज्ञानाचा विषय संपलेला आहे. तुम्हाला सगळे प्रात्यक्षिक दाखवलेले आहे. आता पुढचा विषय